महाराष्ट्र राज्य बाल आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा दिनांक 18 डिसेंबर 2014 संध्याकाळी 2014 रात्री 5-5:30च्या दरम्यान त्यांचा निघरून खून करण्यात आला होता। आणि ह्या खटल्यामध्ये सरकारतर्फे आम्ही एकूण 20 साक्षीदार तपासले। हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता आणि या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आणि मुख्य तपास अधिकारी यांचं निधन झालेलं आहे। अशा परिस्थितीत या पुराव्याची साखळी आम्ही न्यायालयात सिद्ध केली। न्यायालयाने आम्ही दिलेला पुरावा ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश S.C. शिंदे साहेब यांनी तिन्ही आरोपींना मनिंदर बाजवा, त्याचप्रमाणे विनायक चव्हाण आणि सूरज जयस्वाल तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांचा खून केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा, त्याचप्रमाणे त्यांच्या घरातले दागिने चोरून खुनाच्या इराद्याने त्यांनी ते दागिने हे केले होते, या आरोपाखाली देखील तिघही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे। त्याचप्रमाणे 397 त्यांच्या घरात बळजबरीने शिरणे याबद्दल मनिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल याला देखील 7 वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे। यांना त्याचप्रमाणे 70,000 रुपयाचा दंड देखील ठोठावलेला आहे। दंड न भरल्यास त्याप्रमाणे त्यांना इतरत्र शिक्षा न्यायालयाने दिलेल्या आहेत। आणि या खटल्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचे निधन झाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुर्वे, त्याचप्रमाणे रिटायर्ड विशेषतः रिटायर्ड पोलीस ऑफिसर डेरे, त्याचप्रमाणे म्हात्रे यांनी बहुमूल्य सहकार्य केलं। तसंच या खटल्यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे ॲडव्होकेट प्रसाद पाटील, ॲडव्होकेट निशा ठाकूर यांचं देखील मोलाचं सहकार्य झालं आणि हा खटला एक परिस्थितीजन्य पुराव्यात माइलस्टोन ठरेल याची मला खात्री आहे। कारण यातील आरोपी एक जो आहे मनिंदर बाजवा हा कुविख्यात गुन्हेगार आहे। याला पंजाब येथे त्याने अशाच प्रकारे खून केला होता। तेथील पंजाबच्या न्यायालयाने देखील त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। या खटल्यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे ज्यावेळेला मीनाक्षी जयस्वाल या एकट्या घरी राहत होते त्यावेळेला त्यांचे पती हे मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगावला इथे न्यायाधीश काम करत असतानाच त्यांनी पत्नीला संध्याकाळी फोन लावला, फोन उचलत नव्हता म्हणून त्यांच्या मित्राला त्यांनी फोन केला। ते दुसरे डॉक्टर जयस्वाल हे देखील इथे आलेत आणि त्यावेळेला त्यांना मीनाक्षी जयस्वाल या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। आणि म्हणून नवी मुंबई पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी फार चांगले योग्यरित्या या खटल्यामध्ये आरोपींना शासन होण्याकरता बहुमूल्य सहकार्य मला केलं।